सर्वांना सप्रेम जय भीम। मी डॉक्टर शशिकांत इंगोले, मी प्रॉपर पुसदचा आहे। काही मित्रांद्वारे मला इतकी माहिती मिळाली होती विपश्यना केंद्राबद्दल, तर प्रारंभिक स्वरूपात मला आपण आतापर्यंत ज्या विपश्यना केंद्रांबद्दल ऐकलेलं आहे, तर माझ्या डोक्यामध्ये बऱ्यापैकी संकल्पना तीच होती की साधारणतः बाकी ठिकाणी सकाळी 4:30 पासून ते साधारणतः रात्री 9:30 पर्यंत म्हणजे तुमचं शरीर मन त्यासाठी प्रिपेअर्ड असो की नसो, पण केवळ ध्यान ध्यान आणि ध्यान। तर ही संकल्पना ऐकलेली असताना मुळात इथे येण्यामध्ये मी फार काही सुरुवातीला उत्सुक नव्हतो, पण इथे आल्यानंतर आल्या बाहेर बोर्डावर शब्द बघितला, सक्रिय विपश्यना केंद्र। म्हटलं हा शब्द थोडासा विशेष पद्धतीने पहिल्यांदाच आपण बघतोय, नाही तर आता इतर कुठल्या विपश्यना केंद्रांबद्दल तुलना म्हणून नाही, परंतु प्रत्येक ठिकाणच्या फीडबॅकमध्ये आपल्याला जे लक्षात येते की केवळ चित्तावर काम करणे आणि ध्यानाद्वारे आतमधलं आपला आत्मा मन इंद्रिय चेतना जे काही काम करायचं त्याबद्दल। पण इथं आल्यानंतर मला अतिशय प्रारंभिक स्वरूपात हे लक्षात आलं की बोधी अशोक सरांनी ज्या चित्तावर काम करायचं आहे ते चित्त ज्या देहामध्ये अवस्थित आहे, त्या देहाला जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फिजिकली मेंटली इमोशनली स्पिरिच्युअली जोपर्यंत तुम्ही स्थिर करू शकत नाही, तोपर्यंत तुमचा पुढचा चित्ताचा किंवा चेतनेचा प्रवास हा होणं मला तरी बऱ्यापैकी आता अशक्यच वाटत आहे। सरांचा जो MBBS नावाने प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की माइंड बॉडी सिस्टीमवरती काम करतात, तर त्यामध्ये इथं जे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी आसनं करून घेतले आपल्याकडून, प्राणायामाच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या, आणि याद्वारे जेव्हा शरीर आपलं स्थिर झालं, मन आपलं एका जागी बसण्यासाठी स्थिर झालं, त्याचा चंचलपणा कमी झाला, त्यानंतरच आपण एकाग्रतेकडे वळू शकलो, राईट। तर त्यामुळे इतर विपश्यना केंद्रांसोबत तुलना जरी नसेल करायची, पण इथं हा आलेला मला पहिला विशेष अनुभव की इथल्या ध्यानाला सरांनी आपल्या प्रचंड 40-50 वर्षाच्या अनुभवातून जो सक्रियतेचा म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांनाही अतिशय चित्ताच्या जवळ नेऊन त्याला मग तुम्ही दृष्टाभाव म्हणा, साक्षी भाव म्हणा किंवा उपेक्षित भावनेने म्हणा, तर चित्ताचा जो ध्यानापर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे, त्यासाठी शारीरिकतेपासून जी त्यांनी सुरुवात करून दिली, तर ही मला इथे आवडलेली अतिशय प्राथमिक आणि महत्त्वाची गोष्ट। सरांनी सुरुवात केल्या प्रत्येक गोष्टीचं जे काही आपल्याला एक वर्णन सांगितलं, DNA गार्डनच्या बाजूला आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना पृथ्वी जल तेज वायू आकाश या पंचमहाभूतांबद्दल माहिती आहे, पण चेतना ही कन्सेप्ट आल्याला जेव्हा मला ऐकायला मिळाली, तेव्हा मला तेव्हाच काहीतरी विशेष जाणवलं की या रूप रस गंध स्पर्श वर्ण या पंचभूतांच्या पलीकडे जाऊन चेतना यावर सुद्धा काम करायला मिळेल, ही संकल्पना फारच अगदी विलक्षण होती। तिथून पुढे आलं की सरांनी मग तो अशोक स्तंभ आहे, आपल्याला सम्राट अशोकांचा स्तंभ माहिती आहे, परंतु या अशोक स्तंभाच्या वर्णनामध्ये थोडं लेंदी होईल, परंतु मला माझा अनुभव शेअर करायचा म्हणून मी सांगत आहे की 4 सिंह हे आपण बघतो, पण त्या 4 सिंहाच्या वर तथागताच्या मार्गावरून जात असताना त्याच्यावर एक बोधी सत्व बसलेलं, तेच त्या स्ट्रक्चरमधलं वैशिष्ट्य। त्यानंतर आपण बघतो की चक्राच्या भोवती जे 4 प्राणी आहेत तिथे दाखवलेले, बैल, हत्ती, घोडा, सिंह, तर त्याच्या चक्रमणासोबतच खाली आपल्या चित्तामध्ये जे 2 विषारी घटक आहेत, तर त्यांचं सापाच्या स्वरूपातलं प्रतिकात्मक एक तिथे बरोबर असेंबल करणे, आणि यानंतर त्यातून मग तुम्हाला बोध प्राप्त होण्याचं एक सिम्बॉलिक प्रेझेंटेशन म्हणजे बाजूला दाखवलेले ते 2 विंग्स। तर असं एक सम्राट अशोकांनी त्यांनी केलेला स्तंभ, आणि आता आपल्या सर्वांचे आवडते बोधी अशोक सर यांनी केलेला स्तंभ, हे त्यांच्या विशेष योगदानाबद्दल मला त्यांच्याबद्दलचा आदर त्यावेळेस अतिशय द्विगुणित झाला की काहीतरी स्वतःच्या अनुभवातून त्या परंपरागत ध्यान साधनेला आपल्या ज्ञानाच्या सक्रियतेने परत काहीतरी त्यांनी योगदान दिलं, ते मला आवडलं। तिथून पुढे आलो, त्यांनी आपल्याला मूर्ती दाखवली। आतापर्यंत चित्ताचे काही अंग माहितीच नव्हते, परंतु त्यांनी आल्या आपल्याला 7 प्रकारच्या अंगांचं वर्णन केलं। काय ते रूपांग, भावांग, मनांग, बुद्धांग, धम्मांग, ब्रह्मांग, शून्यांग,
ती कन्सेप्ट सांगितली आणि केवळ सांगितली नाही तरी ते आपल्याकडून सक्रिय मेडिटेशन करून घेत असताना अक्षरशः फील करून दिलं कि अब तुम्हारे पैरों के पास देखो, जो कुंडलिनी अपन ने देखी वो सांप जैसे सांप खावांग वाले बुद्ध उसमें स्थित है, तुम भी अपने पैरों पर ध्यान दो. तर अशा गोष्टींचा जेव्हा प्रत्यक्ष ताळमेळ त्यांनी बसवला तेव्हा खऱ्या अर्थानं कुठेतरी विश्वास बसला की ह्या गोष्टी केवळ कुठल्या तरी विशिष्ट पद्धतीनेच केलेल्या साधकांसाठी नाही आहे, तर माझ्यासारखा एक सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा या ध्यानाला सक्रियतेची सरांच्या टेक्नॉलॉजीची जोड देऊन त्याला प्रत्यक्ष मी अनुभव घेऊ शकतो. साधं तिथे बाहेर बसल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाशात ध्यानाची साधना सांगितली त्यावेळेस मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की पंचभूताचा हा देह मी त्या सूर्यकिरणांच्या ध्यान साधनेमध्ये अक्षरशः सूर्याच्या प्रकाशात स्वतःला प्रकाश होताना बघितलं, पाण्याच्या अथांग समुद्रामध्ये स्वतःला एका बिंदूसारखं सामावून घेताना बघितलं, अग्नी स्वतःला स्वाहा करताना बघितलं, पृथ्वीमधला मातीचा कण होताना स्वतःला बघितलं, पूर्ण अस्तित्वामध्ये स्वतःला विलयित करताना बघितलं आणि पूर्ण ब्रह्मांड स्वतःच्या आतमध्ये आहे हे मी बघितलं. म्हणजे ती फिलिंग, ती भावना एवढी अप्रतिम होती की त्याची अनुभूती मला भेटल्यानंतर मी म्हटले की चला माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा ध्यानाच्या त्या लेवलपर्यंत की माझा हा पंचभूतात्मक देह जो आहे तो पंचभूतात विलीन करण्यापासून तर पूर्ण ब्रह्मांड माझ्यामध्ये सामावून घेण्याइतपत या सक्रिय विपश्यना शिबिराचा मला त्यावेळेस तिथे अनुभव आला. बाहेर गेल्यानंतर बघितलं तर या केंद्रामध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागला अर्थ सरांनी सांगितला. कुठली मूर्ती किती फुटाची आहे, ती तेवढ्याच फुटाची का आहे, बुद्धांच्या ध्यान मुद्रेमध्ये केवळ या 3 बोटांवर सर मला तरी अंदाजे वाटते की 3 वर्ष कमीत कमी नॉनस्टॉप बोलू शकतात. जेवढं मी थोडं बहुत त्यांचं ऐकलं अक्षरशः या मुद्रेमध्ये किंवा तथागतांच्या त्या अर्ध मिटलेल्या डोळ्याच्या पोझिशनमध्ये की जे बाहेर आहे ते आतमध्ये, आतमधला साक्षीभाव बाहेर बघणे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांचं ऐकत होतो तेव्हा नकळत त्यांचा याच्या मागचा प्रवास किती मोठा आहे आणि प्रत्येक विषयावर जर आपली इच्छा असेल अजून काही शिकायची आणि अजून खोलात जाऊन ते ज्ञान घ्यायची तर बोधी अशोक सर आपल्याला किती काय देऊ शकतात याची एक छोटीशी कल्पना त्यांनी आपल्याला दिलेली आहे. सांगायला भरभरून आहे. या 4 दिवसांमध्ये इथे केवळ शारीरिकच पातळीवर नाही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, आपल्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी नाही, कुठल्या प्रकारची आपल्यामध्ये कुठली ऊर्जा नाही, क्षमता नाही. मी माझं वैयक्तिक सांगतोय 4 दिवसांमध्ये असं जाणवलं की किती सारं शारीरिक पातळीवर काम करण्यासाठी मला आवश्यकता आणि स्कोप आहे. त्याची जाणीव करून देणारे बोधी अशोक सर. चित्ताच्या लेवलवर त्यांनी ज्या पद्धतीने आता थोड्या वेळापूर्वी धम्माचा अर्थ सांगितला की ज्याचा स्वस्वभाव आहे तो जाणणे. एक छोटंसं वाक्य त्यांनी सांगितलं की कुठली व्यक्ती, वस्तू, परिस्थिती परिवर्तनशील, तो परिवर्तन हा धम्माचा स्वभाव आहे. आपल्या आयुष्यातली छोटीशी गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपले वैयक्तिक हेवे दावे किंवा तुमच्या आतमधले जे काही राग, द्वेषादी, मत्सर काही विकार असतील ते संपुष्टात येण्यासाठी किती मदत होऊ शकते याची कल्पना आत्ताच जस्ट आलेली आहे. बोलायला भरपूर आहे. सरांचा पूर्ण हा कॅम्पस, त्यांचे भविष्याचे उद्देश, सरांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे, काय त्यांनी आपलं म्हणजे आर्थिक तर खूप छोटे योगदान वाटत आहे सरांनी जे त्यांच्या आयुष्यात केलेलं आहे. बऱ्याचशा लोकांना सर तुमच्याबद्दल पेरीपेरीमध्ये पूर्ण प्रांतात असं माहिती आहे की तुम्ही अमुक टमुक करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आहे, परंतु तुम्ही खरंच काय काय इथे इन्व्हेस्ट केलेलं आहे, तुम्ही कसं काय तुमच्या म्हणजे अक्षरशः झोपेचे तास असू द्या, तुमचे व्यवसायाचे तास असू द्या किंवा तुमचे शारीरिक श्रम, तुमची आमच्यासाठीची मेहनत, प्रत्येक गोष्ट सर अतिशय मनापासून कृतकृत्य करणारी आहे. खूप मनापासून अतिशय तुम्हाला धन्यवाद देण्याची इच्छा होत आहे. म्हणून मी 2 शब्द बोललेलो आहे. इथे सांगायला भरपूर काही आहे पण अजूनही काही लोकांना त्यांचे काही शेअर करायचे असतील तर करू शकतात. अँड फायनली आय थिंक नन अदर दॅन आपल्या सर्वांचे लाडके, सगळ्यात हँडसम, डॅशिंग, अतिशय कमी वयाचा उमदा तरुण ज्यांनी आपल्याला आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना 5 दिवस हसत खेळत मेडिटेशन कसं आपलं झाले कळू दिलं नाही. वन अँड ओनली वन. Yes. Okay. So clap for him. He is really guided all these things. So thank you very much for letting me share all the experiences.
तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप